नमस्कार शेतकरी मित्रांनो, गावठी फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण कांदा लागवड करून साधारणपणे आता 12 ते 13 दिवस झालेत आणि 13 दिवसामध्ये आपण बघू शकता की कशा पद्धतीने आपल्या कांद्याची ग्रोथ झाली. तर आपण लागवडीचा जर विचार केला तर आपण लागवड ही बेडवरती लागवड केली. त्याचं कारण म्हटलं तर आता पावसाचे दिवस चालू आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये प्रामुख्याने रानामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी साचतं. पाणी साचल्यानंतर आपला प्लॉट पूर्णपणे साडायला रोप सुरुवात होतं किंवा रोग जास्त प्रमाणामध्ये मर होते. तर यासाठी अशा पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याने जुगाड केलं पाहिजे की बेड पद्धतीने पावसाच्या दिवसामध्ये कांदा लागवड केला पाहिजे. अशा पद्धतीने कांदा लागवड केल्यानंतर आपल्याला उत्पादन देखील दुप्पट मिळतं. तर कशा पद्धतीने, तर आपण बघू शकता की सारा पद्धत जर आपण वापरली तर साऱ्या पद्धतीमध्ये पूर्ण माती आपण वरिंबासाठी लागवड लावतो. त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये खाली भुसभुशीत राहत नाही, निब्बर राहतं. त्यामुळे कांदा पोसण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये अडचण निर्माण होते. त्यामुळं अशी पद्धत ही सर्वात उत्तम पद्धत आहे. यामध्ये फक्त आपल्याला काय होतं की ठिबक हातरावं लागतं. ठिबक पाणी व्यवस्थापनासाठी आपल्याला ठिबक हे करावंच लागतं. परंतु कांदा जर जास्त प्रमाणामध्ये खराब होत असेल तर हा पर्याय प्रत्येक शेतकऱ्याला करावा लागतो. तर यामध्ये आपण लागवडीचा जर विचार केला तर लागवड ही कशा पद्धतीने केली, तर आपण बघू शकता की सारं काढले तर आपण साराची जी रुंदी आहे ती साधारणपणे 3.5 फुटापर्यंत तयार होते. कारण की आपण सारा काढते वेळेस जी ऊसाची सरी असते, आपण ऊसाची सरी काढतो त्या पद्धतीने आपण सारा काढलेला आहे. साधारणपणे 4 फुटाची जी सरी असते आपण त्या सरीच्या साह्याने आपण सारा काढलेला आहे. परंतु 4 फुटाची सरी असताना सुद्धा सारा हा 3.5 फुटापर्यंतच होतो. कारण की साईडची माती आणि दोन्ही साईडने जर धरलं तर आपल्या 3.5 फुटापर्यंत आपलं अंतर भरते. लागवड ही साधारणपणे 5 ते 6 सेंटीमीटर दोन रोपांमधील अंतर ठेवूनच लागवड केली पाहिजे. कारण की जास्त प्रमाणामध्ये दाट लागवड झाल्यानंतर आपल्याला उत्पादनात घट ही दिसून येते. व्हरायटीचा जर विचार केला आपण तर पंचगंगा या व्हरायटीचं रोप लागवड केली आपण. रोप देखील आपण बघू शकता की टवटवीत कसल्याही प्रकारची मर झालेली नाही रोपामध्ये. आपल्याला ठिबक साधारणपणे 20 mm ठिबक वापरलं पाहिजे. कारण की सारा हा जास्त प्रमाणामध्ये मोठा असल्यामुळं ते काय होतं की रान सरदण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे आपण 20 mm ठिबक हे वापरलं पाहिजे. आणखी महत्त्वाचा प्रश्न की ठिबक हाताळल्यामुळे आपल्याला आपलं खत व्यवस्थापन करण्यासाठी देखील चांगल्या पद्धतीने नियोजन करता येतं. कारण की बेसल डोस किंवा ड्रेसिंगद्वारे जर खत द्यायचं असेल तर आपल्याला ठिबकचा वापर करावा लागतो. तर पावसाच्या दिवसामध्ये हा एक सर्वात उत्तम लागवड मानता येते. बऱ्याच शेतकऱ्यांचा आपला स्वतःचा घरचा प्लॉट गेल्या वर्षी सारा पद्धतीने लागवड केली होती, परंतु पूर्णपणे रोप हे नासून गेलं होतं. त्यामुळे आपण ह्या वर्षी बेड पद्धत ही वापरलेली. तर तुम्ही देखील अशाच नवनवीन पद्धत, नवीन तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यांनी नवीन केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला देखील अनुभव मिळतो आणि उत्पादनात देखील वाढ होते. आता लागवड केल्यानंतरचा विषय राहिला बाजारभाव कसा मिळतोय काय, पण आपलं शेतकऱ्यांचं कर्तव्य आहे की प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवरती बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून असे माहितीपूर्व नवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी सर्वात प्रथम नोटिफिकेशनद्वारे कळतील. तर नंतर भेटू अशात नवनवीन व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी आपले धन्यवाद आपण पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.